तर नमस्कार मित्रांनो, शेखर ब्लॉग यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण ओल्या जवळ्याचे वडे करणार आहोत। त्यासाठी हा ओला जवळा आणि पूर्ण साहित्य घेतलेलं आहे। हा जवळा स्वच्छ धुवून घ्या 2-3 वेळा। चला आता आपण सगळे मसाले ना ते साहित्य पूर्ण त्याच्यात घालूया, कुठले कुठले लागतात ते। प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि माझी पद्धत वेगळी आहे बनवायची। आता आपण बनवायला सुरुवात करूया। काय काय लागते ते तुम्हाला आता सांगतो पुढे। आपण सगळे मसाले घालूया त्याच्यात। आता घालू आपण तांदळाचे 2 चमच पीठ आणि 2 चमच चण्याचं पीठ, 1 चमच अद्रकची पेस्ट, 1 चमच लसूणची पेस्ट आणि थोडी मिरची टाकूया, थोडीशी कोथिंबीर घाला, 1 चमच हळद टाका, 2 चमच घरातला मसाला आणि 1 चमच मीठ, 1 चमच धना पावडर आणि 1 चमच गरम मसाला। एक अंडा घ्या। आम्ही जवळा कमी आहे म्हणून एकच अंडा घेतला आहे। जवळा जास्त असला तर 2-3 घ्यायचं आहे। हे बघा, टाकलं की चव मस्त येते जवल्याला, वड्यांना। आणि थोडं चिंचेचं पाणी टाकायचं, थोडं चिंचेचं पाणी, ते बघा। चला आता मिक्स करूया सर्व। करून झालेला आहे। तर चला आता बनवायला सुरुवात करू आणि चुलीवर तवा ठेवूया आपण। तव्यावर तेल टाकायचं थोडं, तव्यावर आपण वडे टाकूया। असं थोडं थोडं घ्यायचं आणि टाकायचं। असे थोडे थोडे टाकायचे तव्यावर आणि थोडा 2-3 मिनटं ठेवायचे, थोडं शिजून द्यायचं आणि नंतर मग चम्मचने त्याला पलटी करायचं। चम्मचनं आपण थोडं पलटी करू। हे बघा, पलटी करायला लागले। आता 2-3 मिनटानंतर पलटी करायचं, कारण की चांगलं एक बाजूनं शिजतं, मग दुसऱ्या साईडून चांगलं शिजतं। आणि चम्मचनं थोडं दाबायचं, कारण की थोडं म्हणजे असं जाड नाही ठेवायचं, कारण की आतमधलं शिजत नाही, त्याच्यामुळं थोडं बारीकच ठेवायचं, पातळच ठेवायचं। बघा, पलटी करायला लागली। आता एक साईडून थोडं शिजून द्यायचं। मग शिजवत ठेवायचं आणि 5-10 मिनिटानंतर काढायचे नंतर। हे बघा, मस्त खमंग वास सुटलाय। आता असं वाटते काय खावंसं वाटतात लगेच, मस्त वास सुटलाय। आता थोडे शिजवत ठेवूया, थोडे कडक होऊ द्या आणि नंतर मग कडक झाले की आपण त्यांना बाहेर काढू मस्त खाण्यासाठी। हे बघा, शिजवायला लावले। आता थोडं जास्त पण कडक करू नका,
थोडा मीडियमच ठेवा, एकदम पण कडक नका करू. ते जास्त कडक केले की कालपट पडतात ते, त्याच्यामुळे जास्त कडक नाही करायचं. झाल्यात, चला आता डिशमध्ये काढूया आपण. पूर्ण मस्तपैकी शिजलेत ते. आपले झालेले आहेत वडे, जवल्याचे वडे तयार झालेले आहेत. हे बघा, तर खमंग वास सुटला आहे. आणि त्याला आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो, पावासोबत पण खाऊ शकतो आपण, कारण की मस्त लागतात ते. आणि कशासोबत पण खा, भारीच लागतात, एकदम भारीच लागतात, मस्त चविष्ट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच तुम्हाला बघायचे असतील व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा.